आज आपण तिमेजुरी या गावामध्ये कोहिनूर धानावर पीक पाहणी कार्यक्रम घेत आहोत। तरी पण आपल्या समोर जो व्हेरायटी दिसून राहिली ही कोहिनूर व्हेरायटी आहे। इथं आपले भालचंदजी बघेले यांच्या शेतामध्ये आपण आहोत। तरी पण मी बाकीच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देण्याकरता आग्रहाची विनंती करतो। भालचंदजी बघेले यांनी आपले संपूर्ण नाव सांगावे आणि कोहिनूरविषयी थोडक्यात बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा माहिती सांगावी। माझे नाव बालचंद शिवलाल बघेले आहे। मी हा कोहिनूर धान शेतामध्ये लावलेला आहे। याची व्हेरायटी चांगली आहे। याची रोगराईपासून पण दूर आहे। इथे काही रोग कमी लागत आहे या धानाला, म्हणून सगळ्या कास्तकारांनी हा कोहिनूर धान लावावा। धन्यवाद बघेलेजी। आमच्या या पीक पाहणी कार्यक्रमाला बळीराजा कृषी केंद्राचे संचालक जितेंद्रजी कटरे उपस्थित झालेले आहेत। तरी पण त्यांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी या कोहिनूर व्हेरायटीविषयी 2 शब्द शेतकऱ्यांना सांगावे। नमस्ते शेतकरी मित्रांनो। नमस्ते जी बघेले यांच्या शेतात कोहिनूर ही व्हेरायटी लागलेली आहे। ह्या व्हेरायटीमध्ये दुसऱ्या व्हेरायटीपेक्षा बालीचा साईज खूप चांगला आहे, रोगाला कमी बळी पडलेली आहे आणि उत्पादनाला खूप चांगली सक्षम व्हेरायटी आहे। तरी पण सर्व शेतकरी बांधवांना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी एक वेळेस रब्बीमध्ये ह्या व्हेरायटीला लावण्याकरिता काही हरकत नाही। धन्यवाद। धन्यवाद कटरेजी। ही व्हेरायटी 115 ते 120 दिवसाची आहे। आपण याला रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये लावू शकतो। तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत देवेंद्रजी ठाकरे या तिमेजुरी गावचे सरपंच साहेब यांना सुद्धा मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी 2 शब्द कोहिनूरविषयी बाकीच्या शेतकऱ्यांना सांगण्याची कृपा करावी। सर्वांना प्रथम माझे नमस्कार। बालचंद भाऊ बघेले यांच्या शेतामध्ये कोहिनूर ह्या जातीचे धान लावलेलं आहे। 105-20 दिवसाचे आहे। ह्या धानाची बाली पण चांगली आहे आणि पूर्ण लोंबसुद्धा दाणेसुद्धा भरलेले आहेत आणि हा रब्बीमध्ये बी लावण्यासारखं धान आहे। विषयी मी एवढी माहिती। धन्यवाद सरपंच साहेब। आपला पीक पाहणी कार्यक्रम इथं आटोक्यात घेत असता मी इथं आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे जीवालेस कंपनीतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद।